आठवड्याला. पण किती वर्षापासून व्यापार चालू आहे तुमचा? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झालं. पहिला किती बाजार भरायचा होतो? मोठा भरत होता. आता बाजार भरतच नाही का? किती बैल असायचं पूर्वी तुमचं? मग 60-70 बैल असायचं इथे बाजारात. आता काय आहे, हा. 20 बैल आहे ती बाजारात आहे. बाजारात फक्त 20 बैल आहेत. तर पाहू शकता 30 बैल यांची स्वतःची एकट्याची असायची. बाजार भाव म्हणावं तसं नाही ना आता चालू काय? दर ना. नमस्कार मित्रांनो, मी निलेश कोकाटे. तर आज आपण बऱ्याच दिवसानंतर कराडचा बैल बाजार पाहणार आहोत. एकेकाळी हा कराडचा बैल बाजार म्हणजे अगदी अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेला असा बाजार होता. जवळपास 40-50 किलोमीटर वरून बैल चालवत या बाजारात आणायचे आणि खरेदीसाठी म्हणसाल तर अगदी महाराष्ट्रासह कर्नाटक मधून पण शेतकरी खरेदीसाठी या बाजारात येत होते. तर आज आपण या बाजाराची चालू अवस्था कशी आहे, चालूला कशा प्रकारचा माल या बाजारात येत असतोय आणि त्यांचा बाजार भाव काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पण शेअर करा, पोचवा, जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई म्हशीचे त्याचबरोबर बैलाचे पण बाजारभाव समजतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची तारीख आहे 18 जून 2026, वार आहे गुरुवार. तर पाहू शकताय पाठीमागे डोंगर वगैरे आहेत. ही जुन्या पद्धतीने बनवलेली शेड पण आहेत या कराडच्या बाजारात. तर तुम्ही जुन्या माणसांना विचारू शकता कराडचा बाजार कसा होता. ज्यांना बैलगाडी शर्यतीसाठी खोंड पाहिजे तर त्यांच्यासाठी ही खोंड दाखवतोय आपण. ओ नमस्कार बाया. काय सांगताय किंमत याची? 25,000. दाताला आदत ना? काय द्यायचं घ्यायचं कसं होईल? मागणी कशी झाली आतापर्यंत? 17-18 हजार. कशाला रेसला वगैरे पळवताय का नाही का अजून पळवलं? मोबाईल नंबर सांगा. 90-21-47-43-25. गाव कोणतं? गजवडी तालुका सातारचं काय? बघ कधी झोपला नाही का बैलगाडीला वगैरे? नाही झोपलं की तसं फक्त सरावाला चालवायला चालतं. ठीक. बैल आपण पाहू शकता तुम्ही. कोणाचा आहे मालक तुम्ही आहे का? उठा एक मिनिट. दाताला कसा आहे बैल? संपलाय का? कशाला म्हणजे शेतातल्या कामासाठी का? शेती काम. काय सांगताय किंमत? 90. द्यायचं घ्यायचं काय? 80 80 द्यायचा नाही. काय मागतात का नाही? चालू 70-75. ही दावून तुमची आहे का? किती दिवसापासून चालवता? उठा की एक मिनिट. किती वर्षांपासून ही दावण हित असते तुमची? आठवड्याला. पण किती वर्षापासून व्यापार चालू आहे तुमचा? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झालं. पहिला किती बाजार भरायचा होतो? मोठा भरत होता. आता बाजार भरतच नाही का? किती बैल असायचं पूर्वी तुमचं? मग 60-70 बैल असायचं इथे बाजारात. आता काय आहे, हा. 20 बैल आहे ती बाजारात आहे. बाजारात फक्त 20 बैल आहेत. तर पाहू शकता 30 बैल यांची स्वतःची एकट्याची असायची. बाजार भाव म्हणावं तसं नाही ना आता चालू काय? दर ना. ह्या बैलाची काय किंमत होईल फायनल? त्याचं ह्याचं काय? हा जोडा द्यायचा आहे का? कशाला? शेती कामासाठी का दुसरी का? शेतीची बैल आहेत का? मोबाईल नंबर सांगा आपला. 70-38 60 43 46. बरं चाल. गाव कोणतं आपलं? सज्जनगड परळी. चालतं ठीक. पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो. ज्यांना शेती कामासाठी वगैरे बैल पाहिजे असतील त्यांनी. बघा ही खोंड काय किंमत सांगताय? मालक कोणते आहेत का? काय किंमत? 30,000 रुपये. दाताला कसा आहे? आदत आहे. शेतकरी आहे व्यापारी? शेतकरी. कितीला द्यायचा सोडा फायनल? 28,000. मोबाईल नंबर सांगा. 96-86-75. गाव कोणतं आपलं? तालुका कराडचाच आहे. कितीला मागतात आता चालू? 22ला. चालतं ठीक. 25 पर्यंत होऊन जाईल व्यवहार याचा मित्रांनो. तर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. पाहू शकता मित्रांनो एक काय फुल असा बाजार भरायसारखा. परंतु आज एवढा काय तसा म्हणावं तसा बाजार भरत नाही. कोणाचा बैल आहे ही? मालक कोण आहे ह्याचा? काय सांगता या खोंडाची किंमत? 80. द्यायचं घ्यायचं कसं? 65,000 रुपये आलं तर द्यायचं. शेतकरी आहे व्यापारी? शेतकरी आहे. दावण लावले म्हणून म्हटलं काय? होय घरचा आहे तुमचा. बरं दाताला कसा म्हटला? मोबाईल नंबर सांगा. 860527 0697. गाव कोणतं आहे? तालुका कराड जिल्हा स्वतः. बरं इथलाच आहे. चालतं ठीक. तर पाहू शकता
ज्यांना पाहिजे असेल ते संपर्क करू शकता. पाहू शकता हा बैल हे पण तुमचंच आहे मामा बैल. दुसरा मालक आहे का? तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी घरचा बैल आहे ना. दाताला कसा आहे? चौसा. काय सांगताय किंमत? 60. द्यायचं घ्यायचं काय? 55 पर्यंत सोडायचं. 55 पर्यंत. मोबाईल नंबर सांगा. 9975 9975 600 414. 600 414. गाव कोणता? गाव भटवाडी तालुका शिराळा. 32 शिराळा. बर. तर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. किती आहेत बैल घरी? आता आमचे 2 आले ते एक आमचा जोडदार आहे. हा विकला का नाही? ह्यानं विकला का नाही? जोडीदारानं बैल विकला का नाही तुमचा? बैल तुमचा विकला का नाही? गिराय आहे का नाही इथं? शेतकरी नाही कोण, फक्त व्यापारी. तर ट्रॅक्टर सगळ्यांकडे बऱ्यापैकी ट्रॅक्टरवर कामं चालतात. त्यामुळं बैलाला एवढं असं म्हणावं तसं पहिल्यासारखी मागणी नाही. म्हणजे मागच्या 10 वर्षात जी होती तशी चालतंय. कितीला द्यायचा तुमचा बैल? 50 आलं तर द्यायचं. चालतंय. दोन्ही पण बैल नावाट आहे मित्रांनो. एक 55 सांगतात, एक 50 मागतात. पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर कराडचा बैल बाजार आपण इथे थांबवणार आहोत. तर पाहू शकता बैलांची संख्या कमी आहे. क्वचित तुरळक ठिकाणी बाजार भरतोय. त्यामुळे आजचा बाजार इथे थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास तर शेतकऱ्यांना पण शेअर करा. धन्यवाद.